जसं रूल 88C आहे बघा. आता कसं आहे 88C मध्ये लायबिलिटी रिपोर्ट केली GSR 1 मध्ये, लायबिलिटी रिपोर्ट केली फॉर्म GSR 1 मध्ये. सपोज CGST रिपोर्ट केली 1 लाख, AGST पण रिपोर्ट केली 1 लाख, आणि 3B मध्ये पे किती केली समजा 20,000, इथे पण 20,000. मग डिफरन्स किती आहे एवढा असेल ना. आता सिस्टम जनरेटेड हा काय फॉर्म DRC 01B रूल 88C बनवला आणि त्यातनं हा पार्ट ए जो आहे हा या प्रकारे दाखवेल. इट इज नोटेड दॅट द टॅक्स पेबल बाय यू, त्याचा GST नंबर असेल त्याला या प्रकारे सिस्टम जनरेटेड नोटीस जाईल, या प्रकारचं विचारणा जाईल की तुमच्याकडे तुम्ही जो काय तिकडे पार्ट ए मध्ये जी अमाऊंट डिफरन्स आहे ती तुमची डिफरन्स इन लायबिलिटी दिसते. जर तुम्हाला मान्य नाही तर पे करा, मग ती पे करा DRC 03 मध्ये पे करा. आणि खाली रिप्लाय बाय टॅक्सपेयर इन रिस्पेक्ट ऑफ द इंटिमेशन ऑफ डिफरन्स इन लायबिलिटी, ARN नंबर पेड अंडर द हेड टॅक्स पेड. झालं. जसं हे पे करेल इथे हा विषय संपतो. जर ते मान्य नसेल, डिफरन्स लायबिलिटी मान्य नसेल, त्यावेळी कसं होतं की तिकडे 8,000 टाईप करायचे होते, टाईप झाले 80,000. GSR 1ला तर टाईप करायचं आहे, 3B मध्ये काय होतं ऑटो पॉप्युलेट होतं, पण नंतर कळलं एवढेच लायबिलिटी आली, तिकडे 8,000च्या ऐवजी मी 80,000 टाकले, बघितलं नाही. पण 3B ते 8,000 भरणार ना. म्हणजे हे काय झालं टायपिंग मिस्टेक आहे. मग इथे ही कारणं दिलीत 1, 2, 3, 4. इथे डिटेल्समध्ये द्या का तुम्ही अशा प्रकारे केलं, डिफरन्स का आलाय. एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड इन फॉर्म GST 3B. अगोदर मी 3B जास्त टॅक्स भरला होता म्हणून मी या 3Bत कमी भरला. अगोदर भरला होता तर कधी भरला होता याची माहिती इकडे दिली तर ते क्रॉस व्हेरीफाय करता येईल. म्हणजे डिपार्टमेंटला कळणार नाही की या प्रकारे रिटर्न कोणी भरलाय काय भरलाय. तसं नोटीस येईल, टॅक्सपेयर रिप्लाय करेल, मग हे PO कडे जाईल की अरे हा काय रिप्लाय करतोय, काय झालं याचं. जर रिप्लायच नाही केला तर GSR 1 नेक्स्ट पिरियडचा भरता येणार नाही. म्हणजे तिकडे त्या सेक्शनमध्ये त्याच्या रूलमध्ये तिकडे प्रोव्हिजन केली की जर अशा प्रकारची नोटीस एखाद्याला गेली आहे आणि जर त्याने रिप्लाय नाही केला तर त्याचा GSR 1 रिस्ट्रिक्ट केला जाईल, त्याला भरता येणार नाही GSR 1. टॅक्सपेअरला सवय आहे, नोटीस आली बघू, परत आले विचारायला बघू आपण, तसं इथे काय करता येणार नाही. जर तुम्हाला ऑटो सिस्टम नोटीस आलेली असेल तर तुम्हाला याचा रिप्लाय करावाच लागेल. तो रिप्लाय आयदर सॅटिस्फॅक्टरी असेल किंवा नसेल, मग त्याप्रमाणे पुढची ॲक्शन होईल. म्हणजे जोपर्यंत PO अप्रूव्ह देत नाही की बा ओके, तोपर्यंत त्याला GSR 1 भरता येणार नाही. म्हणजे हे कसं होईल, 2 वर्षांच्या सुटणी काढा, मग बघा, मग नोटीस पाठवा, तोपर्यंत तो टॅक्सपेयर जागेवर नसतो, रिसिपियंट आपला इमानदार असतो आणि त्रास त्याला होतो. तुमच्याकडे सगळं कम्प्युटराइज आहे ना, तुम्हाला कळतं ना. एखादा व्यक्ती फ्रॉड आहे, तो GSR 1 मध्ये वेगळी अमाऊंट दाखवतो, 3B वेगळी दाखवतो. आणि पूर्वी काय व्हायचं की GSR 1 फक्त भरता यायचा, 3B नाही भरला तरी GSR 1 भरत पाहिजे लोक. तेव्हा असे फ्रॉड खूप झाले. मग 3B मध्ये अशा प्रकारे नील दाखवायला लागले. जसं गव्हर्नमेंट काय काय अनुभव घेतं, त्यातनं काहीतरी सोल्युशन काढतं, त्यातनं त्यांना हे सोल्युशन आता आलेलं आहे की अरे इमिजिएट सिस्टममध्ये कळतंय, आपण ऑटो कॉम्प्युट करतो, अमाऊंट मॅच नाही होत, लगेच त्याला नोटीस पाठवा, काय आहे डिफरन्स, काय कशासाठी आहे. त्यामुळे काय होईल, सुटणीमधला हा पॅराला कट झाला. ह्या केसेस काय होईल, ऑटो पॉप्युलेट पूर्वी काय व्हायचं, ऑटो पॉप्युलेट काय व्हायचं नाही, वेगळी अमाऊंट टाकायची GSR 1ला, 3Bला वेगळी टाकायची. ऑटो पॉप्युलेट व्हायला लागलं त्यांनाच कळतं
अरे तिकडनं आली हीच अमाऊंट आहे, मग ते बघतात हा बरोबर आहे. म्हणजे स्वतः कॅल्क्युलेट करून टाकण्याऐवजी जी आली आहे ती क्रॉस व्हेरीफाय करा बरोबर आहे की नाही आपली. म्हणजे त्यांना कसं वाटतं सिस्टम बरोबर आहे, आपणच चुकतोय. कॉन्फिडन्सच नाही अनेक लोकांना काम करण्यामध्ये. हा पॅरा का आला असता? अशा प्रकारे काम मोठ्या प्रमाणात चालतं की GSR 1ला वेगळी लायबिलिटी, 3B वेगळी लायबिलिटी कशी काय असू शकते? असू शकायला नाही पाहिजे ना, असं घडलंच नाही पाहिजे. पण बेरीज वजाबाकी ज्यांना करता येत नाही असे लोक तिथे काम करतात, याचा अर्थ असा आहे. जे लोक एक्सपर्ट असतील त्यांच्याकडे ते ज्यांना हायर करतात त्यांना फक्त बेरीज वजाबाकी आली तिथे अमाऊंट टाकता आला बस. कमी सॅलरीमध्ये त्यांना अशा प्रकारे हायर जर लोक करतील तर त्यांना काय आपलं प्रॉफिट वाढेल. सगळ्यांना आपलं प्रॉफिट वाढवायचं आहे. तर एक क्वालिटी काम होत नसेल तरच अशा मिस्टेक होतील. मग ह्याच्यावर सोल्युशन काय? जर का याच प्रकारे काम चालतंय आणि चालणार आहे, हीच मानसिकता लोकांची काम करणाऱ्यांची, तर मग गव्हर्नमेंट काय करणार? तर उपाय त्याने हा काढला की तुम्ही GSR 1 आणि 3B टॅली करा. तसा 3B फाईल केला, लगेच कळणार की ऑटो पॉप्युलेट व्हॅल्यू किती होती, ह्यानी किती दाखवली, कमी केली. 3B मध्ये कमी भरतोय, पाठवा त्याला, विचारा, मग तो उत्तर देईल. जसं उत्तर देईल हे सबमिट करेल, POला जाईल, PO चेक करेल, सॅटिस्फाईड ओके. अदरवाईज मग पुढे त्याच्यावरती रिकव्हरी प्रोसिडिंग त्याची होणार. दिलं इकडे द रिकव्हरेबल इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 79 ऑफ द ऍक्ट. ओके. ही सिस्टम जनरेटेड नोटीस असते, डज नॉट रिक्वायर सिग्नेचर, हे पण दिले त्यामध्ये. म्हणजे हे POला माहीत नाही, सिग्नेचर येणार नाही. जसा तिकडे रिटर्न जाईल, सिस्टम व्हेरीफाय करेल आणि सिस्टम ही इंटिमेशन पाठवेल. POकडे कंट्रोल नाही यायचा. POकडे कंट्रोल कसला आहे? रिप्लाय आल्यानंतर पुढे मग हे बघितलं जाईल. हे रिझन आहेत हिअर बाय अफर्म दॅट, हे सगळं केलं आणि मग ते जाईल, मग पुढे डिपार्टमेंटला कळेल किंवा ह्यांनी काहीतरी उत्तर दिलेलं आहे. एक हे आहे. दुसरं, सम ट्रान्झॅक्शन्स ऑफ अर्लियर टॅक्स पिरियड विच कुड नॉट बी डिक्लेअर्ड इन फॉर्म GSR 1. मी GSR 1ला एखादा इनवॉइस डेबिट नोट दाखवायची राहिली, त्रिमित कळलं अरे आपल्याला टॅक्स भरायचा आहे इकडे 1 लाख, ओके, पण आपण इनवॉइस दाखवले 80,000चेच, एक इनवॉइस दाखवायचा राहिला, मग तो मी इथे दाखवलाय आता, त्यामुळे इथे माझा 1 लाख भरायचा आहे, तर इकडे मी 1,20,000 GSR 1ला आले. पण मागच्या पिरियडला, अगोदरच्या पिरियडला मी ज्यावेळेस सिस्टम काय बघतो, सिस्टम हे नाही बघत आहे की GSR 1ला 80,000 दाखवलं 1 लाख भरले, हे सिस्टम बघत नाही. सिस्टमचं काम काय, तुम्ही इकडे 1,20,000 दाखवताय आणि भरतात 1 लाख, आणि 20,000 मागच्या मी कमी भरले होते, मग तिथे त्यांनी ती माहिती द्यायची, अगोदर कमी भरले होते, ती माहिती बघितली, ओके बाबा हे बरोबर आहे, चला जाऊ दे पुढे. GSR 1 filed with incorrect detail will be amended, mistake reporting in advance received किंवा any other reason. ही कारणं दिली, ती कारणं दिल्यानंतर त्याप्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन PO करेल, बरोबर असेल, ओके, मॅटर क्लोज. सेम याच प्रकारे त्यांना हे लागू झालं, हे नोटिफिकेशन आलं 36/12/2022. याच्या अगोदर सगळा अंदाजाचा कारभार होता. मग जसा रूल 88C त्यांनी काढला, इथे हा रूल, हे सगळं तुम्ही वाचाल, त्यात तुम्हाला कळेल की रूल 88C मध्ये दिलेलं आहे की GSR 1 आणि 3B लायबिलिटी किंवा GSR 1 किंवा IFF मधली ही चेक होईल. पार्ट ए डिफरन्स, पार्ट ए आहे पे द डिफरन्शियल अमाऊंट, लायबिलिटी जी असेल ती विथ इंटरेस्ट इयर 03 मध्ये विदिन पिरियड ऑफ 7 days. एक्सप्लेन करा, एक्सप्लेन द अफोरसेड डिफरन्स, का डिफरन्स आहे एक्सप्लेन करा. द रजिस्टर्ड पर्सन रेफर टू इन सब रूल 1 शॅल अपॉन रिसिप्ट ऑफ द इंटिमेशन पे द अमाऊंट ऑफ डिफरन्शियल टॅक्स लायबिलिटी, पार्ट ए मध्ये दाखवलेली आहे, आणि फर्दर रिप्लाय पार्ट 1B मध्ये, इथे या B मध्ये रिप्लाय बाय टॅक्स पेयर, आयदर अमाऊंट पे केली आहे ए मध्ये, B मध्ये रिझन दिले, रिझन इन रिस्पेक्ट ऑफ. आता असंही होऊ शकतं, इथे अँड आणि ऑर आहे, असंही असेल की काय अमाऊंट मला भरायची आहे ती भरली नाही मी, आणि काही अमाऊंट मी या कारणाप्रमाणे मागच्या भरली अमाऊंट
दाखवले आत्ता. तुम्ही 40,000 जर का म्हणजे मला डिफरन्शियल अमाऊंट दिली तर 20,000 माझा अगोदर डिफरन्स आहे, तो मी इथे इंटिमेट करीन आणि 20,000 भरीन, हेही होईल. 20,000 भरलेत आणि 20,000 अगोदर भरले होते, मी 40,000 एक्स्ट्रा दाखवलेत, पण 20,000 अगोदर पे केलेत आणि 20,000 आत्ता पे करतोय, दोन्ही असू शकतं. रूल 88D याच्यामध्ये जसं लायबिलिटीज आहे तसं ITCs आहे. 2Bत किती ITC आला आणि 3Bत किती घेतला, 3Bत किती घेतला आणि ॲक्च्युअलमध्ये किती व्हायला पाहिजे होता, या डिफरन्स जास्त घेतला ITC. मग इथे पण याला 7 दिवसामध्ये डिफरन्स जो आहे तो त्याला कम्युनिकेट होईल. एक्सेस असेल तर मग तो तुम्ही पे करा विथ इंटरेस्ट. याला पण असंच आहे. आता ज्यावेळेस सिस्टम ज्यावेळेस हे घेतो ना त्यावेळेस चेक करतो अशा प्रकारे की चेक करतो हा नियमाप्रमाणे बरोबर भरला की नाही हे चेक करतो सिस्टम. 2Bत किती अमाऊंट घेतली आली होती, 3Bत किती घेतली, जास्त एक्सेस ITC घेतला ती अमाऊंट दाखवली जाईल. हे इंटिमेशन ऑटोमॅटिक जाईल. आणि याच वरती बघितलं त्याचप्रमाणे इथे पे करा हा ए आहे आणि अँड और कारण द्या. काय कारण आहे ते इकडे द्या. डिटेल्स कंपल्सरी आहे देण्याचे. हे जर मी चूज करतो त्याचं उत्तर मला कंपल्सरी द्यायचं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्ली टॅक्स पिरियड ड्यू टू नॉन रिसिप्ट ऑफ इनवर्ड सप्लाय. गुड्स मिळाले नव्हते म्हणून मी ITC रिव्हर्स केला. एखाद्याने मशिनरी घेतली तर लाखोची मशिनरी आहे, तर ती मशिनरीचे वेगवेगळे पार्ट्स येतात, एकत्र मशिनरी आली नाही, पण सप्लायरनी तर जसं गुड्स डिलिव्हर करतोय त्याला इन्व्हॉइस बनवायला पाहिजे, त्यांनी बनवला इन्व्हॉइस, दाखवायला पाहिजे, सर्वांना दाखवला, 3B टॅक्स त्यांनी भरला म्हणून माझ्या 2B त्याला मी रिव्हर्स केला होता. पण काही लाख एकदम ITC जास्त घेतला असं दिसतंय, तसं नाही आहे. त्याचं गुड्स सर्व्हिसेस सेट पिरियड इन्क्लुडिंग इन केस ऑफ गुड्स इन इन्स्टॉलमेंट दिलं इकडे. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अवेल्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड इन ॲडव्हर्सली और ड्यू टू मिस्टेक और ओमिशन. अगोदर इन्व्हॉइस एखादा घेतला नव्हता तो आत्ता घेतला. ITC अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ गुड्स विच इज नॉट रिफ्लेक्टेड इन 2B. जसं तिकडे 2Bत बघतो आपण, तिकडे दिसतं ते पहिले 2Bत येत नव्हतं, कस्टममधल्या 2Bत पहिले येत नव्हतं, 2Bत यायचं, आता येतं ते नाही आलं 2Bत तो ITC घेतला. ITC सेजमधला पण त्याच प्रकारे एक्सेस रिव्हर्सल झालं होतं. अगोदर एक्सेस रिव्हर्सल झालं होतं प्रिव्हियस टॅक्स पिरियडला विच इज बिंग रिक्लेम इन द करंट टॅक्स पिरियड. म्हणजे केव्हा कसं होतं की बाबा हे इन्व्हॉइस कोणाचा आहे, हा मला माहीत नाही, ॲज अ अकाउंटंट मला माहिती नाही आहे. मी बोलतो हा इन्व्हॉइस कोणाचा आहे, नाही माहिती कळते, म्हणजे आपला आहे की नाही, का चुकून आपल्या नावावरती आला आहे, तो रिव्हर्स केला तात्पुरता. आणि नंतर जेव्हा कळलं की बा हा हे आपण गुड्स घेतलेत, हे वेगळ्या पार्टीकडनं घेतलेत, हे कुठे वापरले, काय वापरले, म्हणजे बिझनेस पर्पज हा सप्लाय घेतलेला कन्फर्म झाला, मग तेव्हा ITC घेईल. मग अशा प्रकारे रिव्हर्सल अगोदर केलं होतं एक्सेस रिव्हर्सल, ते परत रिक्लेम केलं. पिरियड ऑफ ITC ऑन पेमेंट मेड थ्रू सप्लायर रूल 37 हे सांगतो मी. 37A आता बघतोय आपण, हा यात रिव्हर्स केलं. जर ह्यात रिव्हर्स केलं 37मध्ये किंवा 37A यात परमनंट रिव्हर्सल होत नाही. आत्ता परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीत रिव्हर्सल करायचं आहे आणि नंतर तो रिक्लेम करू शकतो. अगोदर रिव्हर्स केला होता तो रिक्लेम केला आहे. आपण रूल सांगतो तुम्हाला काय 37A. इनकरेक्ट डिटेल गेले होते, त्यात काय अमेंडमेंट झाल्या म्हणून तो ITC घेतला. ही सगळी माहिती डिटेलमध्ये द्यायला पाहिजे आणि ते कन्फर्म व्हायला पाहिजे की बरोबर ITC प्रॉपर घेतलेला आहे. तर मग ह्याच्या अगेन्स्ट जी लायबिलिटी दाखवली गेलेली आहे ती मग कन्फर्म होणार नाही. रिप्लायप्रमाणे ही नोटीस मग जी आहे ती एक प्रकारे विड्रॉ होऊन जाईल, याचा इफेक्ट जो आहे तो नलिफाय होऊन जाईल. हे 4 ऑगस्ट 2023 हे नोटिफिकेशन नंबर आहे, हे तेव्हापासून. तर परत आपण येतो आपल्या विषयावरती. ह्या ज्या वेळेस ITC क्लेम केला जातो, आत्ता ऑटो कॉपरेट होतोय, पूर्वी काय होत नव्हतं ऑटो कॉपरेट. इवन सुरुवातीला काही काळ 2A पण नव्हता.
म्हणजे इथे काय करायला लागायचं की जसं मी परचेस करीन, माझ्याकडे जे इनवॉइस आहेत त्यात जो टॅक्स आहे घ्या तिकडे, काही रिस्ट्रिक्शन नाही. तुमच्याकडे इनवॉइस आहे, तुम्ही गुड्स घेतलेले आहेत, ITC घ्या. सप्लायर दाखवतो नाही दाखवतोय, रिसिव्ह पेमेंटकडे त्याचं काहीच माहीत नाही, गव्हर्नमेंटकडे त्याचं समोरच्याला कम्युनिकेट करायला ऑनलाईन काहीच नव्हतं. मग 2A आला. 2A आला, गव्हर्नमेंटने असं केलं बघा, 2A बघायचं तुम्ही सप्लायर दाखवतो की नाही हे बघा, दाखवत नसेल तर मग तुम्ही त्याला दाखवायला सांगा. याच प्रकारे गव्हर्नमेंटचं काम चाललं होतं, कारण की नवीन कायदा लागू केला होता आणि एकंदरीत जे गव्हर्नमेंटची जी काय ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं चाललं होतं की वॅटचं पण काम करायचं आहे, हे पण लोकांना शिकवायचं आहे आणि फार गडबड सगळी चाललेली होती. त्यामुळे टॅक्सपेअरवरती काही रिस्ट्रिक्शन नव्हतं 2A आल्यानंतर पण. म्हणजे 9 ऑक्टोबर 2019 पर्यंतचा जो काळ आहे, जो समोर दिसतोय तो ITC घ्या, जे इनवॉइस आहेत तो ITC घ्या. इथे गव्हर्नमेंटने काय केलं, एक नोटिफिकेशन काढली 9 ऑक्टोबर 2019ला. 17 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जे काय महिने होते, 6 महिने, 2018 पण आणि 2019 हे एवढे महिने किती ITC घ्यायचा याच्यावर गव्हर्नमेंटकडनं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं. नियम फक्त काय होते, तुम्ही बिझनेस पर्पज गुड्स इनवर्ट सप्लाय घेतलाय, गुड सर्व्हिस काही असो घेतलाय, तुमच्याकडे इनवॉइस आहे, गुड्स रिसिव्ह केलेत, घ्या ITC. बरोबर आहे ना, एवढंच अटेनिंगवर चाललं होतं. बिझनेस पर्पज इनवर्ट सप्लाय घेतलाय, त्याचा इनवॉइस आहे, ॲक्च्युअल गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेत, इलिजिबल आहे ITC. याच्या पुढे जाऊन गव्हर्नमेंटने काय केलं की एक रिस्ट्रिक्शन टाकलं. 9 ऑक्टोबरला नोटिफिकेशन आलं, हे लागू झालं इकडे की हा रूल 36(4) त्यात त्यांनी काढला आणि दिलं की जो ITC आहे कन्सेप्ट आला प्रोव्हिजनल ITC. आता ह्याच्यामध्ये 2A बघा, माझ्याकडे इनवॉइसमध्ये जर का 1 लाखाचा ITC आहे, मी घेत होतो अप टू सप्टेंबर घेत होतो. ऑक्टोबरला नोटिफिकेशन काढलं म्हणजे ऑक्टोबर रिटर्न मला भरायचं नोव्हेंबरला, ऑक्टोबरचं रिटर्न मी कधी भरणार नोव्हेंबरला. त्यात मला हे सांगितलं गेलं की 2A बघा, 2A किती दिसत आहेत, सप्लायरनी दाखवलेले 80,000, याच्या 20% प्रोव्हिजनल ITC. म्हणजे तुमचे 1 लाख जमा केलेत का सप्लायरनी, नाही जमा केलेत ना, 80,000 जमा केलेत, म्हणजे हा ITC तुमचा कन्फर्म झाला आहे. ह्याच्या वरचा घ्यायला तुम्ही इलिजिबल नाही आहात, तरी पण तुमच्या मी मेहरबानी करतो, 20% तुम्हाला प्रोव्हिजनल ITC म्हणजे किती होईल, 20% ना, 16,000 म्हणजे 96,000चा ITC घेता येईल. म्हणजे 1 लाख जो मी अप टू सप्टेंबर घेत होतो तसा घ्यायचा नाही. आता प्रोव्हिजनल ITC घ्या. जे इनवॉइस दाखवले नाही, सप्लायर दाखवेल, ज्यावेळेस दाखवेल तेव्हा उरलेला 4,000 घ्या, असा नियम आणला. त्यानंतर कसं होतं, गव्हर्नमेंटला हे करायचं होतं, 2A आला तरच ITC घ्यायचा, पण आता सवय लागली. पहिले कसं केलं बघा, तुम्हाला 2A कम्युनिकेट करतोय, सप्लायर दाखवतो की नाही बघा, बरोबर आहे की नाही, काय फरक पडत नाही. आपण बघितलं नाही बघितलं, त्यांनी भरला नाही भरला, कोणाला वेळ बघायला, समजलं ना. काय कामाप्रती निष्ठा किती लोकांची असेल ते करतील. आता मी बघतोय 2A नाही आहे, मी कम्युनिकेट करतो माझ्या क्लायंटला की अरे तुमचे हे इनवॉइस दाखवत नाही सप्लायर, बघा तुम्हाला पुढे जाऊन हे टॅक्स भरायला लागेल. त्यांना पाठवलं, ते आपल्या कामात आहेत. ज्यांना पाठवलं त्यांनी काहीच पुढे केलं नाही. म्हणजे ज्याला कळतं, समजा मी सिस्टम ऑपरेट करतोय, मला माहिती आहे माझ्यावर जबाबदारी या टॅक्सपेअरची, मी पहिली गोष्ट बघितलं पाहिजे, कम्युनिकेट केलं पाहिजे, पहिली माझी जबाबदारी आहे. मी कम्युनिकेट केल्यानंतर टॅक्सपेअरनी ती बाब गंभीरतेने घेतली पाहिजे. सप्लायरला सांगणं हे काही होत नव्हतं. मग गव्हर्नमेंटने काय केलं, आता रिस्ट्रिक्शन 20%. आता बघा, जेव्हा हे आलं 20% मग कसं व्हायचं, ऑलमोस्ट 80-85% टॅक्स जमा झाला असेल तर संपूर्ण अमाऊंट क्लेम करता येते. म्हणजे ह्याचा पण मार्केटवरती फार परिणाम झाला नाही, फार प्रभाव पडला नाही. मग पुढे हे 3 महिने गव्हर्नमेंटला कळलं बा, 3 महिने 20% आपण दिलं रिस्ट्रिक्शन, आणि मार्केटमधनं काही निगेटिव्ह ह्याचा रिस्पॉन्स नाही आहे, अंदाज घेतला, ओके
पुढे केलं 1 जानेवारीपासून इमिजिएट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने काय होतं 20%. मग पुढे 10% केले. म्हणजे माझे 80,000 दिसतात तर 8,000 मला ITC घेता येईल, 12,000 रिस्ट्रिक्ट झाला. हे चाललं वर्षभर 1 जानेवारी ते डिसेंबर 20 पर्यंत चाललंय. कोविडमधला काळ आहे. आणि त्यानंतर 21 पासनं पुढे 21 मध्ये हे 5% केलं आणि 22 पासनं टूबी आला. टूबी जे आलंय ते घ्या 100% ITC मॅच. म्हणजे नो प्रोव्हिजन ITC फ्रॉम 1 जानेवारी 2022 हे असं झालं. म्हणजे पहिले 2A पण नव्हता, ऑटो पॉप्युलेट होणार तर नंतरची गोष्ट आहे. मग 2A आला, त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी रिस्ट्रिक्शन दिलं की ITC किती येतो हे बघा. आणि आता तर कसं केलंय मी बघितलं, डिफरन्स आला इमिजिएट त्याला ऑटोमॅटिक इंटिमेशन जाईल की डिफरन्स का. GXR 1 मध्ये आणि 3B मध्ये तुम्ही लायबिलिटी वेगवेगळी दाखवली आणि 3B कमी पे केली आहे तर मग त्यांना इंटिमेशन जाणार. मग आता समजतं ना मग कसं चाललंय काम, की जेवढं जे IT स्ट्रक्चर केलं आहे त्याचा त्यांनी पुरेपूर जर वापर केला तर मग इथे टॅक्सपेअरला चुकीच्या प्रकारे लायबिलिटी भरणं किंवा ITC चुकीचा क्लेम करणं याच्यावर मर्यादा येणार. 37A मध्ये काय केलं की सप्लायर रिपोर्ट्स इनवॉइसेस इन GHR 1 अँड इट इज फाइल्ड विदिन ड्यू डेट. ITC रिफ्लेक्टेड टू बी ऑफ रिसिपियंट ऑटो पॉप्युलेटेड. रिसिपियंट अवेल ITC सेल्फ असेसमेंट आहे, ITC अवेल केला, पण सप्लायरनी जर टॅक्स नाही भरला तर अप टू सप्टेंबर 30 सप्लायरनी टॅक्स जमा केलेला नाहीये. तर गव्हर्नमेंट त्यांना ईमेल थ्रू कम्युनिकेट केलं की तुमच्या ह्या इनवॉइसचा टॅक्स जमा झालेला नाहीये, तुम्ही रिव्हर्स करा. रिव्हर्सल ITC बाय रेसिपियंट बिफोर अप टू 30 नोव्हेंबर जर रिव्हर्स केला तर रिव्हर्सल विदाउट इंटरेस्ट होईल. 30 नोव्हेंबर नंतर केला तर रिव्हर्सल विथ इंटरेस्ट होईल. आणि त्यानंतर 30 नोव्हेंबर नंतर जर का सप्लायरनी कधी विथ लायबिलिटी पे केली ITC रिव्हर्स अर्लियर बाय रिअवेलिंग विदाउट एनी लिमिट बाय रिसिपियंट. पुढे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष कधी पण जर सप्लायर टॅक्स जमा करतो रिसिपियंट ITC घेऊ शकतो, काही लिमिट नाही त्याला. आलं लक्षात? म्हणजे गव्हर्नमेंटला ITC घेण्याचा जो अधिकार आहे टॅक्सपेअरचा तो काय हिसकावून घ्यायचा नाहीये. पण जर सप्लायरने टॅक्स जमा नाही केला, तुम्हाला आम्ही इंटिमेट केलंय सप्लायरला, तुम्ही सांगा जमा करायला, तो जमा करत नाही, अप टू 30 नोव्हेंबर रिव्हर्स करा विदाउट इंटरेस्ट. 30 नोव्हेंबर नंतर मग इंटरेस्ट सकट रिव्हर्स करायला लागेल. रिव्हर्स केला सप्लायर जर का टॅक्स पे करतो आफ्टर 30 सप्टेंबर, कधी पे करतो, या वर्षी करो, पुढच्या वर्षी करो, कधी पण करो, ITC रिव्हर्स अर्लियर कॅन रिअवेल विदाउट एनी टाइम लिमिट बाय रिसिपियंट. टाइम लिमिट नाहीये. म्हणजे पुढच्या 6 महिन्यात त्यांनी भरलाच पाहिजे, मग तुम्हाला ITC घेता येईल, नंतर त्यांनी भरायला घेता येणार नाही असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. टॅक्स जमा झाला तुम्ही ITC घ्या. कळलं? आता हा जो रूल 36(4) आहे याप्रमाणे हे सगळं कंट्रोल गव्हर्नमेंटने केलं. काही लोकांचं म्हणणं असं होतं की रूल थ्रू तरतुदी लागू होऊ शकत नाही जर सेक्शनमध्ये पॉवर नसेल तर. पॉवर ही सेक्शनमध्ये असली पाहिजे. हा जो सेक्शन 37A रूल काढला किंवा हा 41 पण जो सेक्शन काढला हा 41 अमेंडमेंट करून काढलाय. तुम्ही बघाल इकडे तर याच्यामध्ये अगोदर गव्हर्नमेंटची योजना वेगळी होती. ज्या प्रकारे आत्ता आपण बघतोय तसं पूर्वी नव्हतं. बीप करते ना, बंद होईल कधी बंद होईल.
हे दिसत आहेत बघा, हे काढून टाकले. हा चेंज केलाय 42, 43, 43 हे काढून टाकले. 41 जो आहे हा पण बघा अगोदर वेगळा होता. हा अमेंडमेंट होऊन आलाय, अगोदर वेगळा होता. म्हणजे अगोदर GSTR 2 येणार होता आणि GSTR 2 प्रमाणे त्याचं मॅचिंग होणार होतं. आणि जो मॅच झालेला आहे, सप्लायरनी जो टॅक्स भरलेला आहे, जो GSTR 2 दिसतो तो रेसिपियंटने घ्यायचा. अशा प्रकारे पूर्वी तरतूद करत होते गव्हर्नमेंट. म्हणजे कसं होतं, GSTR 1 भरणार, त्यानंतर काय झालं, हो हे लाईट बंद करा. आता GSTR 2 मध्ये मला जर कळतं की माझे 10 इनवॉइस मधले 8च इनवॉइस दिसत आहेत, 2 इनवॉइस दिलेले नाही सप्लायरनी. समजा तुम्ही माझे 2 इनवॉइस टाकले नाही, तुम्ही माझे सप्लायर असाल, तर माझ्याकडे काय होतं की GSTR जसं 2A मध्ये मला एक कळेल तसं मी माझा GSTR 2 तिथे येणार होता. त्यात हे 2 इनवॉइस जे तुम्ही टाकलेले नाही आहेत ते मी इथे टाकू शकणार होतो. GSTR 2 मध्ये रिसिपियंट 2 इनवॉइस जर टाकेल तर GSTR 1A सप्लायरला येणार होता. आणि इथे 8 इनवॉइस टाकले, 2A मध्ये 2 आले आणि त्यांनी ॲक्सेप्ट केले, तर इकडे मग 10 इनवॉइस दिसतील. आणि इथे पण GSTR 2A मध्ये मग 10 इनवॉइस होतील. 10 इनवॉइस या प्रकारे काय होतील, फर्निश होतील. सप्लायरनी 8 टाकले, रिसिपियंटने GSTR 2 मध्ये 2 इनवॉइस ॲड केले, तर तो 2 फर्निश करेल. 1A येईल, या 1A मध्ये 2 ॲक्सेप्ट केले, तर मग ते अपडेट होऊन 10 इनवॉइसची लायबिलिटी सप्लायरची होईल. जर तो पे करतो तर रेसिपियंटला GSTR 2A प्रमाणे 10 इनवॉइसचा ITC घेता येईल. ही जी प्रक्रिया आहे ही खूपच गुंतागुंतीची होती. GST पोर्टलला या प्रकारे प्रोग्रामिंग करता आलं नाही. आणि ज्या प्रकारे टॅक्स पेअरचा रिस्पॉन्स गव्हर्नमेंटला आला की 3B आपण सोपा दिला आहे, तो 3B भरताना पण हे लोक वेगळी GSTR 1ला वेगळी आपण भरतात, 3B ती वेगळी भरतात. यांना हे सगळं कळलं की इकडे दाखवा, इकडे ॲक्सेप्ट करा, इकडे हे करा. आणि या प्रक्रियेमध्ये काय झालं की काहीतरी टाका, काहीतरी रिस्पेक्ट समोर रिस्पॉन्स द्यायला द्या, यातनं रिटर्न फाईल चार्जेस वाढले टॅक्स पेअर. जे वॅटमध्ये काम 20,000 होतं ते इकडे 70-80 हजारला सांगायला लागले लोक. त्यामुळे मग हे सगळं डेव्हलपमेंट झाली पण नाही पोर्टलला. आणि इथे अपेक्षित काय होतं की GSTR 1 10 तारखेला फाईल झालाच पाहिजे. मग हे जे पुढे 2चं प्रकरण आहे हे 15पर्यंत झालाच पाहिजे. आणि GSTR 3 जो आहे हा 20 तारखेपर्यंत झाला पाहिजे. एवढं पर्टिक्युलर मार्केट नाही आहे. लोकांचं म्हणणं की आम्हाला पैसे मिळत नाही, वेळेत क्रेडिट मिळत नाही, तर आम्ही वेळेत रिटर्न फाईल नाही करू शकत. पैसे आले रिटर्न फाईल करू, या महिन्यात, पुढच्या महिन्यात, आणखी पुढच्या महिन्यात, 3-4 महिन्यात कधी पण करू, पैसे आले का. जर का व्यवस्थाच एवढी असंतुलित असेल तर तुम्ही अगदी टाइम टू टाइम रिटर्न भरा, हे होणार नाही इम्प्लिमेंट. मग त्यातनं ही आयडिया ड्रॉप झाली. आणि त्यामुळे हे जे सेक्शन आहेत जे आपण बघतोय आता इकडे, हे मॅचिंग करण्याकरता होते. मग हा अवेलेबमेंट ऑफ ITC चेंज केला. जर सप्लायरनी टॅक्स नाही भरला तर रेसिपियंटकडनं घेण्याची पॉवर त्यांनी यात आली. पहिले असं नव्हतं. आणि दुसरं 2A मध्ये तुम्ही सांगताय रूलमध्ये की 2Aच्या पुढे ITC घ्या, ही 2Aला पॉवर कोणी दिली. तुमच्या वरिष्ठांकडे एखादी पॉवर आहे तर तुम्हाला पॉवर मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडेच पॉवर नाही आणि तुम्ही जाल सांगाल हे करा टॅक्स पेला, तर तुमच्याकडे पॉवर कुठे आहे. मग वरिष्ठ बोलले, वरिष्ठांना पॉवर कुठे आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता त्यावेळेस त्याची पॉवर कायद्यानुसार असली पाहिजे. जसं इकडे आपण बघतोय की अमेंडमेंट होऊन त्यांनी काय केलं, इकडे 2B मध्ये असायला पाहिजे हे दिलं. तसंच इकडे त्यांनी 2B जरी आणला तरी इकडे अमेंडमेंट करण्याची गरज होती.
हा जो डबल ए दिसतोय तुम्हाला की कम्युनिकेट करू आम्ही, मग रूल सांगेल, मग रूलमध्ये पॉवर येते. पण सेक्शनमध्येच पॉवर नाहीये की अशा प्रकारे रूल करू. हे कसं करायचं? यांनी रूल आणला होता की 2A बघा, 2A हा सेक्शनमध्ये त्याला अधिकृत पॉवरच नाहीये. रूलमध्ये तुम्ही काही कराल असं नाही करतायत, मग ते कायद्याविरोधी होतं. रूलचा अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला आहे. सेक्शन कोणी बनवले? पार्लमेंटनी. सेक्शनच नसताना, तो अधिकारच नसताना रूल बनवून तुम्ही सेक्शनच्या वरती काम नाही करू शकत. त्यामुळे 2A जरी आला होता तरी 2Aला पण कोर्टामध्ये चॅलेंज झालं की 2A मध्ये मॅचिंग नाहीये म्हणून ITC घेतला तर तो ITC रिजेक्ट नाही होऊ शकत, रिस्ट्रिक्ट नाही होऊ शकत. तसं नाही आहे. आम्ही बिझनेस पर्पज गुड सर्व्हिस घेतल्या, इन्व्हर्ट सप्लाय घेतल्या, सप्लाय आणि टॅक्स जमा केलेला आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, आम्ही गुड्स घेतलेले आहेत. 2A आला की नाही आला मला नाही माहिती. 2A दिलाय तो फक्त काय कशावर दिलाय? एक माहिती पण दिलाय गव्हर्नमेंटनी, एवढं आम्ही मानतो. कायद्यामध्ये 2Aचं काय आहे, त्यामध्ये मॅच करून घ्या, तर तेवढा ITC घ्या असं नव्हतं. आता त्यांनी हे ज्या प्रकारे हे केलं, अमेंडमेंट करून हा क्लॉज आणला डबल ए. आता काय झालं? आणि प्लस सेक्शन 41 पण अमेंड केला की 41 मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे. म्हणजे हा नियम नैतिक दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे तो विषय वेगळा, पण गव्हर्नमेंट आता टॅक्स रिकव्हरी करू शकते रिसिपेंटकडनं. म्हणजे पहिल्यांदा प्रक्रिया कशी होती की रिसिपेंटला त्रास देणारी होती, म्हणून त्यांनी काय केलं की सप्लायरलाच पकडता आला पाहिजे, म्हणून मग हे 2 रूल आणले आणि हे 2 फॉर्म आणले. आता रिसिपेंट इथे निश्चित होईल की इमिजिएट GSR 1 भरा, 3 काही फ्रॉड भरा, हे आता बंद होईल. 1 महिन्यात होईल कळेल रिसिपेंटला, अरे सप्लायर टॅक्स भरत नाहीये. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने टॅक्स भरत नाही. मग आता रिसिपेंट जबाबदार आहे की तुमचा सप्लायर जर का रिटर्न फाईल वेळेत करत नव्हता, तुम्हाला टू बी तो येत नव्हता, ITC 2A येत नव्हता, आणि लिगली तुम्ही टू बी जर नाही आलं घेऊ शकत नाही. आता रिसिपेंटची जबाबदारी आहे की त्यांनी वेळेवरती रिटर्न फाईल भरणाऱ्याकडनंच माल घेतला पाहिजे, व्यवहार केला पाहिजे. गव्हर्नमेंटने आपलं काम केलं की जर का त्यांनी GSR 1 भरला आणि 3B नाही भरला तर नेक्स्ट GSR 1 त्याला भरता येणार नाही, आणि जर त्यात लायबिलिटी किंवा ITC मॅच नाही केला तर त्याला नोटीस जाईल. म्हणजे बेईमानी लगेच तिकडेच काय होईल, आता डिटेक्ट होईल आणि तिकडे त्याला सोल्युशन मिळेल. आलं लक्षात? त्यामुळे हे जे सगळे वादविवाद होते की 2A हा ऑथोराईज नाही, 2A मध्ये पॉवर नाही आहे, 2B आणला आणि सेक्शन 41 अमेंड केला आणि रूल 37 आणला, हे लिगली झालं. पण रिसिपेंट वरतीच शेवटी काय सांगती तलवार त्याच्यावरच आहे. आता जर का रिटर्न फाईल करत नाही तर मग त्याशी व्यवहार करू नये, हा चॉईस रिसिपेंटला तेव्हा मिळतो. पण पहिले कळतच नव्हतं कोण बेईमान आहे आणि कोण इमानदार आहे. आता ते कळतं. गव्हर्नमेंट पहिले काय करायचं, GSR 1 किती भरा, 3B भरला तरी चालेल, 3B मध्ये काही भरा तरी चालेल, हे गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्ट केलं. म्हणून रिसिपेंट सेफ झाला. जर लॉट्समध्ये गुड्स मागवले तर जेव्हा लास्ट लॉट मिळेल तेव्हाच ITC घ्यायचा. वेअर द गुड्स अगेन्स्ट अँड इनवॉइस आर रिसिव्ड इन लॉट ऑर इन्स्टॉलमेंट, द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इंटायटेड टू टेक क्रेडिट अपॉन रिसिप्ट ऑफ द लास्ट लॉट ऑर इन्स्टॉलमेंट. हे दिलं इकडे. तसंच रूल 37 जो तिथे मी सांगितलं तुम्हाला, 37A कसा झाला, ITC अवेल केला, सप्लायरने टॅक्स नाही भरला तर 30 नोव्हेंबर 4 काय करायचं आहे, तो रिव्हर्स करायचा. 37 मध्ये काय रूलमध्ये की इथे 180 दिवसामध्ये जर का सप्लायरला रिसिपेंटनी पेमेंट नाही केलं तर ITC रिव्हर्स करा. आता हे कोणा करताय, एखादी मोठी कंपनी असते त्यांना रॉ मटेरियल कोण पाठवतं, स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून त्यांना रॉ मटेरियल मिळतं. एवढ्या कंपन्याच मोठ्या कंपनीला रॉ मटेरियल पाठवतात आणि मोठ्या कंपन्या वेळेवरती पेमेंट देत नाही. समजलं? तुम्ही एक मोठी कंपनी, बिग कंपनी आहे, तुम्ही त्या बिग कंपनीला जर का सप्लाय करता रॉ मटेरियल, A करतो सप्लाय, B करतो, C करतो,
तर ह्या सगळ्यांचा ITCला बिग कंपनी घेते आणि Aला Bला Cला टॅक्स जमा करायला लागतो, पण इन्व्हॉइस बनलाय पण पेमेंटच नाही आहे. तो किती वेळ सहन करेल की आपल्याला सप्ताह पेमेंट येत नाही आणि आपल्याला टॅक्स भरायला लागतोय. मग इथे काय केलं, ह्या जी बिग कंपनी आहे यांनी जर 180 दिवसामध्ये जर का या ABCला पेमेंट नाही केलं तर ITC रिव्हर्स करा. ओके, या प्रकारची प्रोविजन आहे रूल 37 मध्ये. पेमेंट नॉट वेड विदिन 180 days फ्रॉम डेट ऑफ इनवॉइस ITC अवेल इज टू बी पेड अलॉंग विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट सगळ्यात तो रिव्हर्स करा. बंद होईल. थांबू.